चोरी करण्यासाठी विमानाने प्रवास करणाऱ्या एका हाय प्रोफाईल अशा आंतरराज्य चोरट्याचा मुसक्या शहर गुन्हे शाखेच्या पथकाने आवळले आहेत. त्याच्यावर विविध राज्यात 25 गुन्हे दाखल आहेत. सध्या तो कोठडीत आहे. वेळ वाचवण्यासाठी तसेच चोरी करून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पळून जाण्यासाठी तो विमान प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. अनिल कुमार मिस्त्रीलाल राजभर, वय 38, राहणार बोदरी, तालुका केराकट, जिल्हा जौनपूर प्रदेश असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी पकडून त्याच्याकडून घरफोडीचे 2 गुन्हे उघडकीस आणले. या गुन्हेगाराकडून पोलिसांनी 110 ग्रॅम सोन्याचे व 113 ग्रॅम चांदीचे दागिने असा लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. त्याच्याकडून जेलरोड पोलीस व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस आला आहे. 10 मार्च रोजी शिक्षणाधिकारी कादर शेख, राहणार फ्लॅट नंबर 602, सेंटर पार्क अपार्टमेंट, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर यांचे घर फोडून 10 सोने व 10 तोळे चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 8 दिवस 50 ते 60 ठिकाणच्या CCTVची पाहणी केली. तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित गुन्हेगाराची माहिती मिळाली. आरोपी अनिल कुमार राजभर यास हॉटेल अँबॅसेडर हे प्रभाकर महाराज मंदिर रोडवरील युनिटी अपार्टमेंटजवळ घरफोडीच्या साहित्यासह ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने हस्तगत केले. राजभर यास जेलरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून अटकेत आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक आयुक्त राजन माने, पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके, संदीप जावळ, विनोद राजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, वसीम शेख, इब्राहिम शेख, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, सतीश काटे, बाळासाहेब काळे, आकाश गोलकर, सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड, बच्चेंद्र राठोड यांनी केली.